नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील समुद्रकिनारे हे गर्दीने भरून गेलेले आहेत। 2025 सालचा अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी हजारो मुंबईकर हे समुद्रकिनाऱ्यावरती आलेले होते आणि लोक सूर्यास्ताचं सौंदर्य पाहत नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहामध्ये होते। विविध ठिकाणी सुरुवात केली गेलेली लाईट शो आणि फोटोंसाठी व गर्दीचा आनंद या वातावरणामध्ये खुलून दिसत होता। डिसेंबर आहे 2025 चा शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस बघायला सूर्यास्त बघायला नागरिकांनी मरीन ड्राईव्ह येथे मोठी गर्दी केलेली आहे। आणि 2025 ला सर्वात मोठी घडामोड म्हणजेच मुंबईच्या निवडणुका झाल्या, तर त्यांच्याच बद्दल आपण नागरिकांशी बोलूया, त्यांना काय याबद्दल वाटतं। सर, मुंबईच्या निवडणुका आहेत काहीच दिवसांनी 15 तारखेला, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? महापौर कसा असायला पाहिजे? सर्वप्रथम फक्त विकासाच्या गप्पा करणारे राज्यकर्ते नको, कारण नुसत्या विकासाच्या गप्पा होतात आणि कृती मात्र सहसा होत नाही। तर सर्वात आधी मुंबईचं भलं व्हावं आणि ही मुंबई आपली मराठी अस्मिता कायमच जपते आणि पुढेही ती जपावी ही राज्यकर्त्यांकडून अपेक्षा आहे आणि मराठीचं भलं व्हावं। 2026 कडनं तुमच्या काय काय अपेक्षा आहेत? सर्वप्रथम मी सर्व युवा वर्ग जो आहे त्यांना फिटनेसकडे विशेष लक्ष द्या, कारण आजचा युवा वर्ग फक्त 31st आणि हे सगळं एन्जॉय करतो आणि त्यासोबत आरोग्याकडे दुर्लक्ष करतो। मी बऱ्याच वेळा मी मॅरेथॉन रनर आहे, तर मी युवकांना हेच सांगेल की त्यांनी फिटनेसकडे आणि वक्तशीरपणा या गोष्टी नवीन वर्षात एक चांगला संकल्प करून सुरुवात करा आणि सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो।